ही सुपारी आहे 50 रुपये आणि हा विडापान आहे 80 रुपये. ह्याची 10,700. ओके 10,700 मित्रांनो किंमत आहे आणि वर्क केलेलं बघा पूर्ण. हे मोठमोठ्या मूर्तींसाठी आपण कस्टमाइज करून देतो. आता बघू शकता ही जवळजवळ 12 ते 13 फुटाची मूर्ती आहे. तिची आपल्याला नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती गणपतीची सिरीज चालू झालेली आहे मित्रांनो. त्यानिमित्त मी आलेलो आहे दादरला मित्रांनो, दादर वेस्टला सुरू आर्ट क्रिएशनला भेट देण्यासाठी मित्रांनो. इकडे आपल्याला गणपती आणि गौराईचे विविध प्रकारचे दागिने आणि कस्टमाइज तुम्हाला गणपती बाप्पाचे साचे हार वगैरे सगळं काही बघायला मिळणार आहे. आजचा संपूर्ण डिटेल ब्लॉग होणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता मी ना दादरला आहे आणि दादरच्या गल्लीमध्ये म्हणजे कबूतर खाण्याजवळ आहे, विसावा हॉटेलच्या गल्लीमध्ये मित्रांनो. तुम्ही या साईडने आलात तर बघा तुम्ही दादर स्टेशनवरने येऊ शकतात मित्रांनो. इकडे ओमकार हॉटेल आहे मित्रांनो. तर त्याच्याबरोबर समोरच आपण आज भेट देणार आहोत सुरू आर्ट क्रिएशन. 1 ग्राम गोल्ड आणि इन्व्हिटेशन दागिने यांच्याकडे बघायला मिळतात मित्रांनो. तर ह्यांच्याकडे आज आपण जाणार आहोत आणि गौरी गणपतीसाठी लागणारे जे काही दागिने आहेत, हार वगैरे आहेत, ते आज आपण बघणार आहोत. तर चला आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, आता आपण आहे ना आतमध्ये आलेलो आहे दुकानामध्ये. सर नमस्कार. नमस्कार. सर आपला टायमिंग काय आहे शॉपचा? शॉपचं टायमिंग आहे 11 ते 9. ओके, आणि ॲड्रेस काय सर? शॉप नंबर 2 कीर्तिकर मार्केट, अपोजिट ओमकार हॉटेल, डॉक्टर डी सिल्वा रोड, दादर वेस्ट. दादर वेस्ट. आणि सर सोमवार ते रविवार चालू असेल? पूर्ण दिवस चालू असतात. ओके. आणि सर आता गणपती येतात तर आपल्याकडे काय स्पेशल आता आणलेलं आहे तुम्ही? गणपतीसाठी आपल्याकडे खूप काही व्हरायटी आलेली आहेत. जास्वंदाच्या फुलापासून मोठमोठ्या कंठ्यांपर्यंत सगळं काही आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता आपल्याकडे हे जास्वंदाचं फूल आहे, हे मात्र 50-60 रुपयापासून चालू झालेलं आहे. 60 रुपयापासून सुरुवात आहे. ओके. आणि हे कसं म्हणजे कोणतं मटेरियल असणार? कॉपर बेस आहे आणि गोल्ड प्लेटेड आहे. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघू शकता हे कमळाचं फूल आहे. हे कमळाचं फूल 190 रुपयाला आहे. 190 रुपये. हा. आता हे चाफा, सोनचाफा बोलतात, हे 200 रुपयापासून सुरू आहे. ओके. असं. आणि जर तुम्ही फुलांमध्ये जर दुसरं काही बघायला गेलात तर हे जास्वंदाचं रेड फूल, ओके, छोटं फूल, असे 2 व्हरायटी आहेत. 2 व्हरायटी आहेत. ओके. याची काय किंमत असेल सर? ह्याचे 160 रुपये हा आणि ह्याचे 150. 150. ओके. बघा याच्यामध्ये आहे ना आपल्याला खूप सारे व्हरायटी बघायला मिळतात आहे. त्याच तसंच गोल्ड जर कमळ तुम्ही बघायला गेलात तर हे मोठं कमळ आहे. मोठा कमळ आहे. तसंच जास्वंद. ह्याची काय रेंज असेल सर? कोणती ह्याची? हा, ह्याची 580. 580. बघा जास्वंदामध्ये पण व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये डिझाईन बघायला मिळणार सर. हे बघा ह्याच्यावर आहे ना डिझाईन वगैरे असे केलेले आहेत. आणि सर हे कसे असतील डिझाईनवाले? हे डिझाईनवाले 599 आहे. 599 रुपयाला आहे. हा. ओके. तर बघा इकडे आहे ना मोठं पण आहे. जर तुमची मूर्ती मोठी असेल ना तर मोठ्या साईजमध्ये पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे. ओके. तसंच आपण इकडे पुढे बघितलं तुम्ही आता बघू शकता मोदक आहेत. मोदक छोट्यापासून सगळ्यात मोठी साईज पर्यंत अवेलेबल आहे. ओके. बघा छोटी साईज पासून मोठ्या साईज पर्यंत. जसा तुमचा गणपती बाप्पा, जसा गणपती बाप्पा हे 1.5 ते 2 फुटापर्यंत सहज जातात. त्यापेक्षा जर मोठी असेल तर हे तुम्ही देऊ शकता. मोठी साईज. ओके. छोटी साईज कितीला असतील सर? छोटी साईज आहे 100 रुपयापासून स्टार्ट. ओके. बघा 100 रुपयापासून मोदक सुरुवात आहे. आणि ही मोठी साईज किती बोला सर? मोठी साईज आहे ना ही. ओके. बघा 900 पासून स्टार्ट. 900 रुपयापासून. आणि ह्याच्यामध्ये वर्क केलेले पण आपल्याला गणपती बाप्पाचे मोदक बघायला हे थोडं स्पेशल बनवलेलं आहे. त्यामध्ये हे मोती टाकलेले आहेत. ओके. हे थोडं डायमंड वर्क वगैरे केलेलं आहे. हे सर्व सेटिंग स्टोन आहे. ते स्टोन काही पडत नाही, काही होत नाही. ह्याची प्राइस आहे 900 रुपये. 900 रुपये. हे ओके. सहज 2.5 ते 3 फुटापर्यंत त्याच्या मूर्ती समोर तुम्ही ठेवू शकता. ठेवायला तुम्ही चरणाजवळ हे 1.5 फुटाच्या पण ठेवू शकता. जर हातामध्ये ठेवायचं असेल तर 3-3.5 फुटापर्यंत सहज ठेवू शकतात. आणि सर हे कसे असतील मीडियम साईज वगैरेचे? त्या मीडियम साईजची प्राइस आहे 560 रुपये. 560 रुपये. ओके. तसं बघा इकडे मोदकमध्ये अनेक ऑप्शन बघितले. तर सर आता आपण काय बघतोय? गजलक्ष्मी. ओके. तर बघा इकडे आपल्याला गजलक्ष्मी बघायला मिळतात आहेत. सर काय साईज आहे त्याच्यात? त्यामध्ये 3 साईज आहेत. ओके. पहिल्याची प्राइस आहे 500 रुपये, दुसऱ्याची 1000 आणि तिसऱ्याची 1800 रुपये. 3 साईज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. गजलक्ष्मी. सर हे डेकोरेशन साठी वगैरे किंवा घरात ठेवू शकतो आपण? सहज कुठेही डेकोरेशनसाठी किंवा देवाच्या मूर्ती समोर तुम्ही अशा आजूबाजूला ठेवू शकता. ओके. तर सर ह्याच्यानंतर आपल्याकडे बघतो इथे उंदीर मामा पण आपल्याला बघायला मिळतात आहेत. तर किती रुपयापासून असतील आपल्याकडे? मूषक आपल्याकडे 150 रुपयापासून स्टार्ट आहेत. गणपतीला लागणारे मूषक 150 रुपयापासून सुरुवात आहे. हे बघा
सुंदर आणि वेगवेगळ्या पोझिशनमध्ये तुम्ही बघू शकता. हे बघा, हे तर मी पहिल्यांदा बघितलंय. बघा, उंदीर मामा आपल्याला बघायला मिळतात आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते बघू शकता. ब्लॅकमध्ये आहे, ब्लॅक अँड गोल्डन आहे. हे बघा, ही अशी व्हरायटी तुम्ही बघाल. मूषक सेना उभी आहे आणि ह्याच्यामध्ये साईज आहेत बघा, छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत. सर यांची काय रेंज असेल? हे बघा, हे 150 रुपयापासून स्टार्ट आहे. 150 हे 150 पासून स्टार्ट आहे. ह्याच्यामध्ये डबल टोन आहे, म्हणजे गोल्ड प्लेटेड आहे आणि मागे सिल्वर पण आहे, त्यामुळे याची प्राइस आहे 200 रुपये. आणि हा डबल मोदक मूषक आपण ह्याला बोलतो, याची प्राइस आहे 780 रुपये. 780. हा मोदक मूषक आहे, मोदक घेऊन उभा आहे. त्यामध्ये 2 तुम्हाला मिळतील, एक ऑरेंज कलर मध्ये पण मिळेल आणि हा ब्लॅक मूषक आहे. त्याचमध्ये तुम्हाला मोठा मूषक पण मिळेल. ह्या मीडियम मूषकची प्राइस आहे 750 रुपये. ओके. आणि तसंच ह्या मोठ्या मूषकची प्राइस आहे 1000 रुपये. 1000 रुपयाला मोठा मूषक. ओके. आणि ह्याच्यामध्ये गोल्डन मध्ये आणि ब्लॅक मध्ये. आणि आपल्याकडे ऑफर पण आहे, 300 रुपयाच्या वरती जर काही प्रोडक्ट असेल तर त्यामध्ये 10% डिस्काउंट आहे. ओके, म्हणजे 10% डिस्काउंट आहे. काही घ्या 300च्या वरती. हा, प्रत्येक प्रोडक्ट 300च्या जर वरती असेल तर डिस्काउंट मिळणार. ओके. तसंच हा गोल्ड मूषक मध्ये पण आहे बघा, गोल्डन मध्ये पण आहे आणि वर्क बघू शकता, खूप सुंदर असं केलेलं आहे. आणि सेम प्राइस असेल ना सर याची? हा, ह्याची पण सेमी प्राइस आहे. ओके. तर बघा, इकडे आपल्याला आहे ना, इथे मूषक सेना बघितली आपण. तसंच सर आता आपण पुढे काय बघतोय? पुढे आता आपण बघूया देवासाठी लागणारे मुकुट. ओके. आता जर मुकुट बघायला गेलात तर मुकुट आपल्याकडे खूप सारे आहेत. तर सर आपण आता पुढे काय बघतोय? आता आपण बघणार आहोत गणपती सांगणारे मुकुट. आता जर मुकुट जर बघायला गेलात तर 1.5 ते 2 फुटापासून सगळे आहेत. हे बघा, हे एकदम छोटी जर तुमची बालमूर्ती असेल किंवा छोटी मूर्ती असेल, कमीत कमी 5-6 इंचाची, त्यासाठी पण हे मुकुट तुम्ही सहज वापरू शकता. बरं, आणि सर याची काय किंमत असेल मुकुटाची? या मुकुटची किंमत आहे 400 रुपयापासून स्टार्ट आहे. छोट्यापासून मोठी साईज आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे 3, 3.5, 4, 5 फुटापर्यंतच्या पण मूर्तीच्या अवेलेबल आहेत. त्याच्यापेक्षा पण तुम्हाला आहेत आपल्याकडे अवेलेबल. आणि नंतर जर बघायला गेलं तर खूप सारी व्हरायटी आहे. हे सहज तुम्ही 2.5-3 फुटापर्यंत जातात. बरं, आणि सर यांची काय रेंज असेल? त्यांची रेंज आहे बघा, इकडे पण आपल्याला खूप सारी व्हरायटीज बघायला मिळतात मुकुटांमध्ये. बघा, हे बघा, हे ॲडजस्टेबल आहे. 600-700 पासून तर स्टार्ट आहेत सगळं. ओके, 600 ते 700च्या रेंज मध्ये आहेत. आणि सर हे ॲडजस्टेबल आहे ना? हा, हे ऍडजस्ट करू शकता आपण सहज. हे असं बॅक साईडून असं हलका हलका फोल्ड केलं तर ते आपल्या मूर्तीला सेट होऊ शकतं. सेट होऊ शकतं. ओके. त्यानंतर जर डोम मुकुट याला बोलतात, हे असे पूर्ण डोम मुकुट मूर्तीसाठी वापरले जातात. हे बघा. अरे वा, मस्त. बघा, आणि सर हे किती फुटापर्यंत असेल? हे प्रॉपर 1 ते 1.5 फुटापर्यंत. 1 ते 1.5 फुटापर्यंत. हे आहे, हे आपलं 2 ते 2.5 फुटापर्यंत हे सहज जातं. ओके, यूज साईज आहे 2 ते 2.5 फुटापर्यंत. आणि याची काय रेंज असेल सर? ह्याची रेंज आहे 14,400. 14,400 बघायला मिळणार. आणि छोटी बघितली तर कितीला येईल? छोटी बघितली तर 5,700. 5,700. ओके. आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईज पण आहे. हा, ही एक आहे. ही किती फुटापर्यंत असेल सर? ही 2 ते 2.5. 2 ते 2.5 फुटापर्यंत. बघा, 2 ते 2.5 फुटापर्यंत 12,000 रुपयाला तुम्हाला अशी मुकुट बघायला मिळेल. आणि हे ॲडजस्टेबल आहे, तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकतात. ॲडजस्टेबल नाही. ओके ओके. हे ऍडजस्ट. इथे पुढे आपण बघितलं ना सर, हे किती फुटापर्यंत आहे? 2.5 फुटापर्यंत जाणार. 2.5 फुटापर्यंत जाईल ना. आणि हे तुम्हाला मूर्तीला मुकुट नसलं तर तुम्ही डायरेक्ट घालू शकता. हा. ओके. आणि सर याची काय रेंज असेल? ह्याची रेंज आहे 12,000. 12,000 रुपये. ओके. तसंच सर इकडे बघतोय की आपल्याला इकडे चक्र बघायला मिळतात आहेत. तर ह्याची काय रेंज असेल आणि किती फुटापर्यंत आहे आपल्याकडे? चक्र म्हणजे आपल्याकडे हे 1.5 फुटापासून चालू आहेत. हे बघा, हे 250 वाला आहे, हे 150 वाला आहे. 150 वाला आहे. म्हणजे वेगवेगळ्या रेंज मध्ये आहेत. 150 पासून तर स्टार्ट आहे. आणि वर्क पण केलेलं आहे. हा, हे स्टोन वर्क वगैरे केलेलं आहे. स्टोन वर्क वगैरे तुम्हाला इकडे बघायला मिळतील आणि खूप सारे असे ऑप्शन आहेत. तसंच आपण इकडे पुढे बघितलं तर सर हा पूर्णचा एक सेट बघायला मिळतोय. तर काय काय ह्याच्यामध्ये? या सेट मध्ये तुम्हाला मिळणार म्हणजे बनवलेला आहे. एक मूषक आहे, गदा ठेवलेला आहे, हे दंत आहेत, म्हणजे गणपतीच्या दाताला साठी हे सजवण्यासाठी बनवलेले आहे. हे साईज नुसार हे साईज नुसार तुम्हाला मिळणार. हे आता आहेत, हे 1.5 फुटाचे आहेत. ओके. आणि आपल्याकडे 3.5-4 फुटापर्यंतचे दंत अवेलेबल आहेत. ओके. आणि कितीला असतील हे दंत घेतले तर? हे 1.5 फुटाचे आहेत, ते 260 रुपये. 260 रुपयाला आहेत. ओके. तसंच आपल्याला गदा बघायला मिळतोय. सर छोटा कसा आहे गदा? हा गदा आहे 460 रुपये. 460 रुपये. बघा, आणखी आपल्याकडे गदा खूप आहेत. बघा, ह्याच्यामध्ये 460ला तुम्हाला असा छोटा गदा बघायला मिळेल. त्याच्यामध्ये पण आहे ना सरांकडे
खूप सारी व्हरायटी आहे गद्यांमध्ये. हे बघा, हे खूप सारे अशा व्हरायटी आहेत. आपण इथे पण लावलेले आहेत, हे मोठे मोठे गदे लावलेले आहेत. बघा मोठ्या साईज मध्ये पण गदा आहे. आणि सर इकडे बघतोय 5 फळं पण आहेत आपल्याकडे, तर हे कितीला असतील? ही 5 फळा फ्रूटची प्लेट आहे 750 रुपये. 750 रुपयाला बघा 5 फळाचं तुम्हाला अशी प्लेट बघायला मिळेल. गणपती जवळ ठेवण्यासाठी वगैरे तुम्ही घेऊ शकतात. तसंच सर आपल्याकडे ह्याच्यामध्ये मोरपंख वगैरे पण आहे. हा, मयूरपंख आहे. हा जानवा आहे. जानवा पण आहे बघा. अरे वा, गणपती हा जानवा आहे. जानवा आहे. हे किती फुटासाठी असेल सर? हे 1.5 फुटाचे. 1.5 फुटासाठी. 1.5 फुटासाठी. ओके. आणि काय किंमत असेल? ह्याची प्राइस आहे 320. 320 रुपयाला. हा, हे 1.5 फुटाचे बाजूबंद आहेत. ओके बघा 1.5 आपल्याकडे बाजूबंद तर खूप सारे आहेत. म्हणजे जवळजवळ 1.5 ते 3.5 4 फुटापर्यंत तुम्हाला सहज बाजूबंद मिळून जातील. तुम्हाला फक्त सुरवात क्रिएशन मध्ये यायचं आहे, दादर शॉप मध्ये. आपल्या शाखा आहेत नेरूळ, पनवेल, घाटकोपर आणि दादर. ओके. तर बघा हे बाजूबंद आपल्याला बघायला मिळते. आणि सर कितीला असतील हे बाजूबंद आहेत 550 रुपये. 550 रुपयाला. ओके. आणि बघा इथे पुढे बघितलं तर सोनपट्टा पण आहे. आणि सर सोनपट्टा कितीला असेल? छोट्यापासून आहे. हे सोनपट्टा लालबागचा स्पेशल बनवलेला आहे. हा 250 रुपये. हा चिंतामणी मध्ये आहे. ओके. चिंतामणी मध्ये पण आहे. 490. 490. ओके. बघा इथे सोनपट्टे बघायला मिळते. हा 1.5 फुटासाठी जाणार. ओके. 1.5 फुटासाठी झाला. आणि हा 2.5 ते 3 फुटासाठी जाणार. ओके. असे सोनपट्टे आहेत. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटी पण आहे. वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. तुम्हाला ना खूप सारे व्हरायटी बघायला मिळते. चिंतामणी पाहिजे, चिंतामणी, लालबागचा राजा वगैरे हे पण आहेत. हे कितीला आहे सर? हा दगडूशेठचा बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये वेगळे स्टोन वर्क केलेले. हे 570 ला आहे. ओके. तसं बघा बाजूला आपल्याला इकडे आहे ना आशीर्वादाचा हात आणि पावलं बघायला. हा, यामध्ये आहे ना हे सहज तुम्ही 1 ते 1.5 फुटापर्यंत जाऊ शकता. हे 2 ते 2.5 फुटापर्यंत. हे आशीर्वादाचे स्पेशल. आणि जर तुम्हाला यामध्ये ओमवाला आशीर्वादात पाहिजे असेल तर तुम्ही हे पण बघू शकता. यांची प्राइस आहे 700 पासून तर पुढे स्टार्ट आहे. ओके. 700 रुपयापासून सुरुवात आहे. हा, आणि हे साईज प्रमाणे मिळतात. ओके. जर तुमची प्रॉपर साईज जर तुम्हाला माहिती असेल, तुमची मूर्ती किती फुटाची आहे, 1.5 फुटाची आहे, 2 फुटाची आहे, तर तुम्ही आम्हाला सांगितले तर आम्ही प्रॉपर तुम्हाला सजेस्ट करू. सर मग जर पीओपीचा हात वगैरे आणून दिला तर तेही होतात. कस्टमाइज होतं. मी शेवटला दाखवतो, आपल्याकडे आणलेले पण आहेत. ओके. आणि आपण इकडे बघाल तर आपल्याला पावलं पण आहे. सर काय रेंज असेल? या पावलांची रेंज आहे 980 रुपये. 980. आणि किती फुटासाठी आहे सर? हे 1.5 ते 2 फुट. 1.5 ते 2 फुटासाठी. 2.5 ते 3 फुटापर्यंत सहज जातात. ओके. तसंच पुढे पण बघितलं का मोठ्या मूर्ती हे मोठे. हा, हे 3.5 4 फुटापर्यंत. हे असे 3.5 4 फुटापर्यंत. ओके. तर आता पण पुढे बघतोय की बघा गणपती बाप्पाला बिग बाली लागते. ओके. तर सर किती रुपयापासून आहे आपल्याकडे ही बिग बाली? आपल्याकडे तर आहे 30 ते 40 रुपयापासून चालू आहे. 30 ते 40 रुपयावाली आहे. ओके. छोटी आहे 40 रुपयाला. हा, ही जोडी येणार 50 रुपये. जोडी 50 ला. ही जोडी 50 ला येते. बघा. आणि 50 रुपयापासून पुढे चालू आहे. ओके. सगळ्यात तर बघा सर मोठी घेतली तर कितीला? ही 200 रुपये. 200 रुपयाला आहे. ओके. आणि किती फुटासाठी असेल ही साधारण? ही साधारण 3.5 4 फूट. 3.5 4 फुटाच्या गणपती बाप्पासाठी तुम्ही घेऊ शकता. बघा इकडे ना रुद्राक्षमध्येही तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी तिथे बघायला मिळते. तसंच आपण इकडे पुढे बघितलं तर इकडे पण आपल्याला आहे ना बघा ही एक सुंदर अशी व्हरायटी ठेवलेली आहे. सर हे पूर्ण सिल्वर मध्ये आहे? हा, हे सिल्वर प्लेट आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळेल? यामध्ये तुम्हाला शाल बघायला मिळेल, मोदक कंठी मिळेल, जास्वंद, अष्टविनायक पान, गणपती पान, केवडा पान, मोदक, कमळ, त्रिशूल. ओके. आणि हा पूर्ण सेट आहे की नाही? आम्ही हे बनवलेलं आहे. तुम्हाला बनवून मिळेल. आपल्याकडे रिझनेबल रेट्स मध्ये सेट्स बनवलेले आहेत. 2500 1.5 फुटापर्यंतचे सेट बनवलेले आहेत. 2500 2000 रेंज मध्ये. ओके. सर हे बघतोय छोटी आहे मोदकाची कंठी, कितीला असेल? कोणती? ही 320 सिल्वर. ओके. आणि ही दुर्वा कंठी आहे ना? हा, दुर्वा कंठी आहे. बघा हे असं छोटं. तर तुमची मूर्ती साधारण 1 फूट असेल तर 1 फुटाच्या मूर्तीला होऊन जाईल. ही बघा पुढे आपल्याला सगळ्यात मोठी ऑर्डर प्रमाणे बिग बाली बघायला मिळते. बघा खूप सुंदर अशी बनवलेली आहे. ऑर्डर बनवली. ओके. तुमच्याही मंडळाची असेल तर तुम्ही आम्हाला बाय ऑर्डरने आम्ही बनवलेली आहे. आणि सर किती म्हणजे 20 फुटाची? हा, 18 फुटाची बनवलेली आहे. 18 फूट मूर्तीसाठी बनवलेली आहे. हो. हे बघा इथे ना खूप सुंदर असं मुकुटाला लावायला लटकन आहे. आणि सर याची काय रेंज असेल साधारण? ऑर्डर नुसार आपल्याला सर इकडे बनवून देतील. जर तुम्ही याल शॉपला तर सगळी पूर्ण प्राइस रेंज वगैरे तुम्हाला माहित पडेल. तर आता आपण बघतोय तोडे बघा गणपती बाप्पासाठी आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. सर किती रुपयापासून आहे आपल्याकडे? हे मुकुट तोडे आपल्याकडे 1300 900 पासून तर स्टार्टिंग आहे. आता आपल्याकडे हातात आहे 1300 पर्यंत. बघा हे जोडे आहे ना मुकुट तोडे.
ओके. हे तुम्ही गणपतीच्या पहिल्या दोन हाताला घालू पहिल्या शकतो हाताला घालू शकता. आपली पण मूर्ती इथे आपण सजवलेली आहे, सजवलेली आहे हा, तिथे पूर्णपणे. बघू शकता. ओके. बघा वर्क केलेलं आहे, पूर्ण डायमंड वर्क वगैरे इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये साईज पण हा अवेलेबल आहे. साईज तुम्हाला मिळेल हो. 2, 2.5, 3 फुटापर्यंत 2, 2.5, तुम्हाला 3 बघा ही पण आहे. ओके. आणि सर आपण जर छोट्या ह्याच्यामध्ये जर कस्टमाइज पण करून मिळेल ना मूर्ती? आपण कस्टमाइज नाही करत ना? जे रेडी पीस जे रेडी पीस आहेत ते. ओके. तसंच आपल्याला नाही बघा इकडे स्प्रिंग मध्ये पण बघायला मिळते. सर स्प्रिंग मध्ये कितीला आहेत? हा हे 150 रुपयापर्यंत 150 रुपयापर्यंत स्प्रिंग मध्ये ऍडजस्टेबल आहे. हा ऍडजस्ट हे तुम्ही बॅक साईडून असे ठेवू शकता. गणपतीच्या बॅक साईडून दिसण्यात आणि येणार काय किंमत असेल यांची? हे 150 रुपयापर्यंत आहेत ना? हे 2 स्प्रिंग वाले जोडी येणार 150 ला. बरं. तसंच सर आपण इकडे बघतोय हे बघा, तर आपण बघत होतो मुकुट तोडे. मुकुट तोडे. हे बघा इकडे आपल्याला ना साईज पण बघायला मिळतात मुकुट तोडे. 3-2.5 फुटापर्यंत हे जाणार. बघा 3-2.5 फुटांपर्यंत आहे. हा. ओके. हे असे. बघा सुंदर आहेत आणि दागिने पण आणि हे work केलेलं आहे. हे बघा, हे तोडे आहेत ना, हे 2 फुटापर्यंत सहज जाणार. 2 फुटापर्यंत. हा. ओके. बघा असे 2 फुटाच्या गणपती बाप्पा गणपती असेल तुमचा आणि पाहिजे असेल तेवढी तर तेही अवेलेबल आहे. सर यांची काय रेंज असेल 2 फुटाची? यांची रेंज आहे 750. 750 रुपये. हा. आणि हे मुकुट तोडे आहेत, 1.5 फुटाचे मुकुट तोडे आहेत. 1.5 फुटाचे आहे. अर्ध मुकुट तोडे आहेत, कारण हे बॅक साईड ओपन असते म्हणजे ऍडजस्ट तुम्ही करू शकता. हे जवळजवळ 790 रुपयापर्यंत आहे. ही जोडी आहे. 790 1.5 फुटापर्यंत सहज तुम्ही वापरू शकता. 1 ते 1.5 फुटापर्यंत हे सहज जाणार. आणि पाठवून वाकू पण शकतो ना आपण, थोडं adjustable हलकं तुम्ही हलकं bend करू करू शकतो. ओके. बघा इकडे आपल्याला ना असे तोडे बघायला मिळाले गणपती बाप्पाचे. बघा खूप सुंदर असे आहेत. ह्याच्यातलं तुम्ही हे मगाशी आपण बघितलेले बाजूबंद, हे लालबागचे स्पेशल बाजूबंद आहेत. त्यामध्ये साईज आहे हे 1.5 फुटापर्यंत, हे 2.5 ते 3 फुटापर्यंत सहज जाणार. हे 1.5 ते 2 फुटापर्यंत जाणार, हे 2.5 ते 3 फुटापर्यंत जाणार. बरोबर. ओके. आणि सर इकडे आपण आणि जर तुम्ही वेगळं जर व्हरायटी मध्ये बघायचे असतील बाजूबंद, तर हे आशामध्ये अवेलेबल आहेत. ओके. अशामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये जर बघा याच्यामध्ये पण वर्क केलेलं आहे. ओके. त्यामध्ये मीनाकारी केलेला आहे, मीनाकारी स्टोन वगैरे इथे लावलेले आहेत, त्यामुळे खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. ओके. आणि सर इकडे आपण बघतोय हे आपल्याला हे कर्णफुले आहेत, कर्णफुले आहेत. गणपती बाप्पाचे कर्णफुले. ओके. बघा हे बघू शकता, अशी ही जोडी येते. कर्णफुल आहेत. ओके. आणि याची काय रेंज असेल? यांची रेंज जर स्टार्टिंग बघायला गेला तर 700-800 पासून स्टार्ट सुरुवात आहे. आणि खूप सुंदर असे डिझाईन आहे त्याच्यामध्ये, व्हरायटी बघायला मिळेल. हे बघा, हे छोटेवाले आहेत, हे 400 पासून स्टार्ट. 400 पासून हे छोटेवाले 400, हे 1100, 1200. किंवा हे जर तुम्ही हे जर असे अडकवायचे नसतील तर तुम्ही हे कानाने फिट पण करू हा बॅक साईडून तुम्ही असे चेन टाईप येते, बॅक साईडून तुम्ही असे लावू शकतात. ओके. बघा. आणि बघा पूर्ण कान पण आहे. हे पूर्ण दगडूशेठचे काम केलेलं आहे. यावर पूर्ण डिझाईन छोटे छोटे वर्क केलेलं आहे. वर्क केलेलं. अरे वा. छोटं वर्क करून केले. आणि किती फुटासाठी असेल सर? 2.5 फुटापर्यंत. 2.5 फुटासाठी 1150 रुपयाची किंमत आहे. हा. ओके. तर बघा असे खूप सुंदर असे तुम्हाला जर कान वगैरे पाहिजे असेल तर ते बघायला मिळतील. हा एक आपण गणपती बाप्पाचा सेट बनवलेला आहे. सेट आहे हा पूर्ण आम्ही ह्याची कॉस्टिंग काढली तर ह्याची कॉस्टिंग गेलेली आहे 10,000 पर्यंत. 10,000. पण गणपतीमध्ये आपण ह्याच्यात डबल कंठी टाकलेली आहे, त्यामुळे प्लस कर्णफुले, मुकुट, आशीर्वाद हात, तसंच हा ओमवाला आशीर्वाद हात, चरण लावलेले आहेत, जास्वंद फूल, चक्र, मोदक, हा कमळ खूप अट्रॅक्टिव्ह. हा कमळ सगळ्यात वेगळा आहे. ओके. म्हणजे हा पूर्ण 10,000ला सेट आहे. आणि सर हा किती फुटापर्यंतच्या गणपती? 1.5 ते 2 गणपती. ओके. 1.5 ते 2 फुटाच्या गणपती मूर्तीसाठी तुम्हाला पूर्ण सेट बघायला मिळेल. 10,000 रुपये किंमत आहे. बघा. तसंच सर आपल्याकडे मोठ्या गणपतीसाठी मोदक, हार वगैरे खूप काही आहे. मोठ्या गणपतीसाठी तुम्ही बघू शकता सगळा डिस्प्ले इथे आपण लावलेला आहे. मोठमोठ्या कंठे लावलेले आहेत. ओके. बघा इथे मोठ्या कंठी, लालबागची मोठी कंठी लावलेली आहे. ओके. म्हणजे साधारण सर 10 फुटाच्या वरती नाही, 7-8 नाही सर, 5 ते 6 ना. ओके. 5 ते 6 फुटापर्यंत आपण इकडे बघू शकतो. हा. ही बघा, ही पूर्ण लावलेली आहे. जर तुमची मूर्ती 10 फुटाची असेल तर आपण बाहेरून डिस्प्ले बघू शकता. इकडे खूप सारा लावलेला आहे. इकडे आपण बघतोय जर तुमची मूर्ती 10 फुटाची असेल ना तर तुम्हाला ना बघा अशा मोठ्या कंट्या इथे बघायला मिळतील. सर ही मोठी जर 10 फुटाची असेल तर याची काय रेंज असेल? ही 50,000ची प्राइस आहे. 50,000. ह्याची 50,000. बघा 50,000ची आपल्याला इथे कंटे बघायला मिळते. ही बाजूची पण सेम आहे. हा. ही 32,500. 32,500. आणि ती मुंबईच्या राजाची 25,000ची. ओके. बघा मुंबईच्या राजाची आहे, गणेश गल्लीची, ती 25,000. आणि मोत्यांची कशी असेल सर? 4,600. 4,600. बघा इकडेही आपल्याला ना बघायला मिळतात.
तसंच तुम्ही इकडे बघाल तर इकडे ना गौराईला पण सजवलेलं आहे, तुम्ही ते बघाल. आणखी जर आपण बघायला गेलात तर हे शॉल, गणपती बाप्पासाठी शॉल जे उपरण म्हणून आपण बोलतो ते, ओके, ते असं टाकू शकता. ही मोठी शॉल आहे, यांची प्राइस आहे 1200 रुपये. 1200 रुपये. हां, आणि हे बघा असे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहे, खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. ओके, हे बघा ही पण आहे. ही कितीला आहे सर आपल्याकडे? साधारण ही 640 रुपये. 640 रुपये म्हणजे 350 वाली पासून ही बघा. 350 अशी छोटी ही आहे ना, ही थोडी मोठी आहे. ओके, ही 1000 रुपयापर्यंत 1000 रुपये आणि 350 पासून शॉल चालू आहे, सुरुवात आहे. बघा, जर तुम्हाला असे शॉल आपल्या घरगुती गणपती बाप्पाला पाहिजे असतील तर हे तुम्ही घेऊ शकतात. सर हे किती फुटापर्यंत असेल आपल्याकडे? 2 ते 2.5 फुटापर्यंत. 2 ते 2.5 फुटापर्यंत. आणि जर आपण बघायला गेलं तर हे इकडे सगळं आपण कॉम्बो बनवलेले आहे. ओके, कॉम्बो सेट आहेत ना सगळं? हे बघा इथे ना कॉम्बो सेट तुम्हाला बघायला मिळणार आहे सर्व. तर तुम्हाला ह्याच्यातला कोणताही कॉम्बो सेट आवडला ना तर नक्कीच तुम्ही इन्क्वायरीसाठी सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. बघा, तसंच इकडे आपण आहे ना पुढे, तसंच आता गौरी गणपतीसाठी गौराईसाठी पण आपण ही कंठी यूज वापरली जाते. ओके, गौराईसाठी. हां, ही जी प्राइस आहे 780 रुपये. 780 रुपये. ओके, बघा 780 रुपयाला तुम्हाला गौराईसाठी असे दागिने बघायला मिळतील. तर सर गौराईसाठी आपल्याकडे काय काय दागिने? गौराईसाठी आपल्याकडे खूप काही आहे. गौराईसाठी ही एक कंठी आहे, प्लस हे वरचे आपण सेट लावलेले आहेत तसे, हे सगळे गौराईचे. परत आपण गौराईसाठी कसं असतं, जे लेडीजचे दागिने लेडीजचे ते गौराईसाठी जातात, त्यामुळे इकडचे खूप सारे दागिने गौराई अवेलेबल आहेत. ओके, तर गौराईसाठी जर तुम्हाला दागिने पाहिजे असतील तर तेही अवेलेबल आहे. सर इथे पाठीमागे मोठे मी हार बघतोय, हां, तर हे किती फुटासाठी असतील? हे जवळजवळ 18 ते 20 फुटापर्यंत. 18 ते 20. हां, हे 18 ते 20. 18 ते 20 फुटापर्यंत आपल्याला ना मोठी साईज बघायला मिळते. बघा, आणि ही हे 12 ते 15. 12 ते 15 फुटापर्यंत. आणि सर यांची काय रेंज असते साधारण जर घ्यायला? त्यांची जर 1 लाख रुपये प्राइस आहे. 1 लाख रुपये ह्याची किंमत आहे. आणि हा 1,20,000. 1,20,000. ओके, बघा 1,20,000चा हा आपल्याला ना हार बघायला मिळतो. साधारण 20 फुटाची जर गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि सर आपल्याकडे मोठे मोदक पण आहेत, तर काय रेंज असतात? तर सर आता आपण बघतोय की आपल्याकडे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत आता मोदक पण आहेत. हां, तर किती फुटापर्यंत असेल हे आपले? ह्या मूर्ती, हे आपण मोदक आहेत ना जवळजवळ मूर्तीच्या चरणाजवळ ठेवू शकता. 10 ते 12 फुटाच्या मूर्तीपर्यंत चरणाजवळ आपण ठेवू शकता किंवा हातातही सार्वजनिक गणपतीसाठी. सार्वजनिक म्हणलं. हां, हे जवळजवळ ह्या मोठ्याची प्राइस आहे 20,000 रुपये आणि या छोट्याची प्राइस आहे 5,850 रुपये. ओके, म्हणजे 5,850 पासून सुरुवात आहे. जसं तुम्ही साईज घ्याल तशी प्राइस प्राइस आहे. ओके, आता हे मधल्याची ह्याची 10,000 रुपये. 10,000 रुपयाला आहे. ओके, हे मंडळांच्या मूर्तीसाठी आहे. तसं गणपतीला लागणारे शस्त्र म्हणजे हे काली मातेचं शस्त्र किंवा गदा वगैरे, हे असे शस्त्र हे असे आपल्याकडे. ओके, मोठ्या मूर्तीच्या साठी आहेत. आणि यांची काय रेंज असेल सर साधारण? ते 3,900. 3,000. आणि हे कसं आहे? याची प्राइस आहे 4,600. 4,600. आणि हे 8,000. ओके, हे 8,000 रुपयाला. पण आपल्याकडे गदा आहेत ते 1,000-1,200 पासून स्टार्ट आहे. छोट्या गणपतीसाठी पण आपल्याकडे गदा इथे बघायला मिळेल मित्रांनो. तर बघा, खूप सुंदर असं कलेक्शन आपण गणपतीसाठी सरांच्या या शॉपमध्ये इकडे बघितलं. तर तुम्हाला याच्यामधलं काही आवडलं तर हे बघा, इकडे लहान गणपतीसाठीही शस्त्र आहेत, तर तेही जरा बघूया. सर जरा आपल्याला तेच दाखवतो. तर सर आता आपण पुढे काय बघतोय? पुढे आपण बघणार आहोत गणपतीच्या चरणाजवळ नेहमी लागणारे वस्तू, म्हणजे विडापान, सुपारी किंवा दुर्वा, केळी, अष्टविनायक पान, केवडा पान, अशा आपण वस्तू बघणार आहोत. आता आपण जर बघायला गेलात तर ही सुपारी आहे 50 रुपये आणि हा विडापान आहे 80 रुपये. आणि हा आपला स्टोन वर्कवाला सुपारी आहे, ही मिळणार आहे तुम्हाला 60 रुपयामध्ये. 60 रुपयाला. आणि हा दुर्वा, हा नेहमी गणपतीच्या चरणाजवळ किंवा आपल्या हातामध्ये ठेवावाच लागतो. त्याची प्राइस आहे 170 रुपये. 170 रुपये. आणि हा अष्टविनायक पान, तसंच ही केळी, म्हणजे 5 फळांसोबत केळा पण आपल्याला ठेवावं लागतं, तर हे केळी पण तशी आणलेली आहेत. ओके, आणि सर हे आपलं जानवं आहे ना, कितीला असेल हे जानवं? हे जानवं आहे 620 रुपये. हे जवळजवळ 30 इंचाचं आहे. ओके, तर आपण इकडे बघितलं बघा 30 इंचाचं आहे. तसं इकडे केळीचं पान पण आहे. सर हे कितीला असेल केळीचं पान? हे केळीच्या पानाची प्राइस आहे 340 रुपये. 340 रुपये. हां, ओके. बघा इकडे 5 फळं पण ठेवलेली आहेत, तर 5 फळं पण पाहिजे असतील ना तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळते. आणि 750. आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटीमध्ये दुर्वा अवेलेबल आहे. दुर्वाची अवेलेबल बघायला गेलं तर साईजमध्ये आहेत खूप साऱ्या. हे बघा, खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इकडे दुर्व्यांमध्ये बघायला मिळते. साईजनुसार म्हणजे 300 रुपये, 320 अशा रेंजमध्ये तुम्ही इथे बघा. या साईजमध्ये तुम्हाला डबल टोनमध्ये तुम्हाला बघायला मिळते.
तर आपण इकडे पुढे बघतोय सर की आपल्याकडे कस्टमाइज ऑर्डर पण येतात. हां, आपल्याकडे कस्टमाइजमध्ये आशीर्वाद हात किंवा चरण या मोठमोठ्या मूर्तींसाठी आपण कस्टमाइज करून देतो. आता बघू शकता ही जवळजवळ 12 ते 13 फुटाची मूर्ती आहे, तिची आपल्याला ऑर्डर मिळालेली आहे चरणची, म्हणजे कस्टमाइज करून त्यांना देऊ शकतो. ओके, तर तुम्हालाही तुमच्या गणपती बाप्पाचे काही असे चरण कस्टमाइज करून पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त त्यामध्ये तुम्हाला तुमची POP मूर्तीची POP आमच्याकडे द्यावी लागते, नंतर आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देतो. ओके. तर सर आपल्याकडे त्रिशूळ पण आहे सार्वजनिक गणपतीसाठी. सार्वजनिक गणपतीसाठी त्रिशूल आहे. हे बघा, हे एवढं मोठं त्रिशूल आहे, जवळजवळ हे 3 फूट आहे. 3 फूट. ओके. आणि काय किंमत असेल सर याची? ह्याची 10,700. ओके, 10,700 मित्रांनो किंमत आहे आणि वर्क केलेलं आहे बघा पूर्णपणे. तर तुमच्या गणपतीच्या हातात खूप सुंदर असं दिसणार आहे. जर तुमच्या मूर्तीला एवढ्या साईजचा 3 फुटाचा तर त्रिशूळ पाहिजे असेल तर तेही अवेलेबल आहे. आणि काही लोकांना स्टँडिंग त्रिशूळ पाहिजे असेल तर त्याच्यासाठी स्टँडिंग त्रिशूळ पण आहे बघा इथे. आणि काय रेंज असेल सर यांची? या पहिल्याची प्राइस आहे 5,600, दुसऱ्याची 3,600. ओके. तसंच आपण इकडे बघितलं तर कलश पण आपल्याला इथे बघायला मिळतो बघा, गणपती कोरलाय त्याच्यावरती. तर सर याची काय किंमत असेल? 3200 रुपये. 3200 रुपये. 3200 रुपये. आणि स्वामींसाठी आपल्याकडे मुकुट पण आहे. हां, स्वामींच्या मूर्तीसाठी हे आपले मुकुट आहे, ज्यामध्ये छोटी साईज आता स्टॉक आउट आहे पण असतेच. ओके. तर साधारण सर काय स्टार्टिंग असेल आपल्याकडे? छोट्याची साईज आहे जवळजवळ 1800 पासून स्टार्ट. 1800 रुपयापासून. ओके. बघा स्वामींचे मुकुट पण आहे दादांकडे. तसंच पुढे आपण बघितलं तर इकडे लहान मूर्त्यांसाठी जे घरगुती गणपती मूर्ती असते छोट्यापासून सुरुवात आहे बघा. त्यांच्यासाठी हे परशू आहेत. हे बघा, हे अशा खूप साऱ्या व्हरायटीमध्ये परशू आलेले आहेत, आम्ही सगळं लावलेले आहेत सगळे. हे कमळमध्ये परशू आहे बघा, परशू तुम्हाला इथे बघायला मिळतील. मोरपंख वगैरे. सर जर आपण घ्यायला गेलो तर साधारण स्टार्टिंग आपल्याकडे काय असेल? हे मयूरपंखाची प्राइस आहे 200 रुपयापासून स्टार्टिंग. 200 रुपयापासून. ओके. आणि हे बघा इकडे आपण छोटा सगळ्यात बघितलं 100 तर हे 70 रुपयाला. 70 रुपये. बघा सगळ्यात छोटा आहे ते 70 रुपयाला आहे. आणि ह्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे बघा. मोरपंख वगैरे तुम्ही बघू शकता. आता कृष्ण जन्माष्टमी जवळ येते, जर तुम्हाला असं काही मोरपंख याच्यातलं आवडलं तर हेही घेऊ शकतात. इथे आपल्याला त्रिशूलमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतील. हे बघा, त्रिशूलमध्ये खूप साऱ्या व्हरायटी केलेले आहेत. हे बघा, हे ओमवालं त्रिशूल आहे, हे कमळवालं त्रिशूल आहे. हे कमळवाले 2 असे त्रिशूल वेगवेगळे दिलेले बघायला मिळतात. ह्यांची काय रेंज असेल सर? त्यांची रेंज आहे 750, 800. ओके. 750, 800च्या रेंजमध्ये तुम्हाला आहे ना असे त्रिशूळ वगैरे इथे बघायला मिळतील बघा. सरांच्या हातात पण आहे. छोट्या साईजमध्ये पण आपल्याला इथे बघायला मिळतं. तर तुम्ही छोटी साईज घेतला तर 100 रुपयापासून सुरुवात आहे बघा. छोटी साईज आहे 100 रुपयापासून. तर ह्याच्यातले त्रिशूल ओम वगैरे असं पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या शॉपला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. गणपती आणि गौराईचे काही दागिने वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही सरांच्या शॉपला व्हिजिट करा. आणि सर कोणाला ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर आपले ऑनलाईन पण पार्सल निघतात. ओके. आपलं ऑल ओव्हर इंडिया आपण पार्सल काढतो. ओके. तर मग मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये संपूर्ण डिटेल देतोय. तर नक्कीच सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्याच्यामधलं काही आवडलं तर नक्कीच तुम्ही त्यांना DM करू शकतात किंवा दादरला आपल्या या शॉपला इकडे व्हिजिट करू शकतात. आपलं शॉप आहे सुरवात क्रिएशन, शॉप नंबर 02, कीर्तिकर मार्केट, दादर वेस्ट. ओके. आपल्या शाखा सुद्धा आहेत नेरूळ, पनवेल, घाटकोपर. ओके. नेरूळ, पनवेल आणि घाटकोपरला पण आपल्या शाखा आहेत, तर तिकडे जाऊन आपल्याला हे मिळून जाईल. ओके. चला मित्रांनो, आता निघायची वेळ आलेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.